हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहे मॅग्नेटिक चार्जेस, मूव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम, किंवा आपण त्याला असंच म्हणतो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता यामध्ये आपण पाहणार आहे की तुम्हाला माहितीच आहे, मॅग्नेट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मॅग्नेटमुळे त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि तो काही पार्टिकल्स मॅग्नेटिक फोर्स तयार करतो. त्याच पद्धतीने मूव्हिंग चार्जमुळे पण मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे एखाद्या कंडक्टरमध्ये चार्ज जर मूव्ह होत असेल, म्हणजेच करंट प्रोड्यूस होत असेल, तर त्याच्या अराउंड पण मॅग्नेटिक फील्ड तयार होते. त्याचा इफेक्ट आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. त्याचबरोबर रिलेशनशिप बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड मॅग्नेटिक इफेक्ट या गोष्टी पण आपण या ठिकाणी काय करणार आहे, स्टडी करणार आहे. आणि त्याचबरोबर मग त्याचे ॲप्लिकेशन्स काय ॲप्लिकेशन्स असणार आहे, मग ते AC जनरेटर असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर्स, कम्युनिकेशन सिस्टम, कॉम्प्युटर्स, विविध प्रकारचे ॲप्लिकेशन्स या दोन्ही इफेक्टचे आहेत. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधलं रिलेशन पण आपण स्टडी करणार आहोत. ओके, मग कशा प्रकारे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये प्रोड्यूस होते, एक बेसिक राईट हँड थंब रूल या ठिकाणी डिस्क्राईब करतोय मी. राईट हँड थंब रूलमध्ये काय सांगितले, म्हणजे एखाद्या कंडक्टरमधून जर करंट पास होत असेल तर त्याच्या अराउंड फील्ड तयार होते. करंटच्या डायरेक्शनला पास होतो, या डायरेक्शनला, आणि चार्ज या डायरेक्शनला पास होईल, कारण करंट चार्जच्या अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होतो. जर मी हा कंडक्टर माझ्या राईट हँडमध्ये असा होल्ड केला असेल, लॉंग स्ट्रेट कंडक्टर, वी आर स्टडी अबाउट फर्स्ट ऑफ ऑल लॉंग स्ट्रेट कंडक्टर. राईट हँड थंब रूल आपण लॉंग स्ट्रेट कंडक्टरला अप्लाय करू. ओके, मग लॉंग स्ट्रेट कंडक्टरला अप्लाय करत असताना मी जर या पद्धतीने राईट हँडमध्ये माझा त्या ठिकाणी कंडक्टर धरलाय, त्याच्यामधून करंट पास होत असेल. ओके, ॲट दॅट टाइम द डायरेक्शन ऑफ करंट इज शोज बाय माय thumb. Imagine that a current carrying wire traveled in your right hand, then thumb pointing in the direction of current, and curl fingers over this curl fingers in the direction of field. म्हणजे आपले जे कर्ल फिंगर आहे ते डायरेक्शन ऑफ फील्ड दाखवणार आहे. म्हणजे लॉंग स्ट्रेट कंडक्टरच्या अराउंड त्या ठिकाणी सर्क्युलर पाथमध्ये फील्ड तयार होणार आहे. व्हायस वर्सा, जर आपण सर्क्युलर कॉईल पकडली, म्हणजे आता करंट आपला जो कंडक्टर आहे तो कसा असेल, सर्क्युलर असेल, म्हणजे करंटची डायरेक्शन काय झाली, सर्क्युलर झाली. मग मी ते या पद्धतीने हातात पकडणार आहे, ठीक आहे. आणि मग या पद्धतीने हातात पकडल्यावर कर्ल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ फॉर सर्क्युलर कॉईल. सर्क्युलर कॉईलला काय करेक्शन होईल, देन मग काय या ठिकाणी आपल्याला चेंज करता येईल, डायरेक्शन ऑफ करंट given by curl fingers. Direction of current is given by curl fingers and outstretched thumb gives the direction of magnetic field. ओके, सो या पद्धतीचे दोन रूल आपण या ठिकाणी पाहतोय की या पद्धतीने करंट पास होत असेल ॲट दॅट टाइम, मग त्याला आपण राईट हँड थंब रूल म्हणतोय. म्हणजे या ठिकाणी जर लॉंग स्ट्रेट कंडक्टरमधून जर करंट पास होत असेल तर आउटस्ट्रेच्ड थंब गिव्ह द डायरेक्शन ऑफ करंट and curl finger around that conductor gives the direction of magnetic field. Vice versa, for circular coil जर असेल आपल्या हातामध्ये, the direction of current is given by the curl finger around the coil and outstretched thumb show the direction of field. ही डायरेक्शन ऑफ फील्ड असेल. या पद्धतीने या ठिकाणी आपण राईट हँड थंब रूल अप्लाय करणार आहे. आता त्याच्यानंतर मग पुढचं पॉईंट येतं मॅग्नेटिक फोर्स. तर मॅग्नेटिक फोर्सचा पॉईंट येत असताना आपण पुढचा पॉईंट पाहणार आहे या ठिकाणी, मॅग्नेटिक फोर्स. आता मग मॅग्नेटिक फोर्स कशा पद्धतीने तयार होतो, जसं की तुम्ही पाहिलंय या ठिकाणी जर आपण कन्सिडर केलं की जर एक दोन वायर कन्सिडर केल्या, वायर फर्स्ट आणि वायर सेकंड, दोन्हीमध्ये करंट पास होतोय. ओके, आय करंट पास होत असेल सपोज,
आणि मग चार्जचं डायरेक्शन हे असेल, मग इलेक्ट्रॉन असेल वॉट एव्हर चार्ज आपण कन्सिडर केला, ठीक आहे. ही झाली चार्जची डायरेक्शन म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन. देन मग फील्डची डायरेक्शन ह्या डायरेक्शनला असणार आहे, ठीक आहे. सो फ्रेंड्स, मॅग्नेटिक फोर्स पाहतो आपण. दोन करंट कॅरिंग वायर कन्सिडर केल्या. यामध्ये मग दिस इज द डायरेक्शन ऑफ फील्ड, दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ चार्ज, ओके, दिस इज डायरेक्शन ऑफ करंट. आता मग या दोन्हीच्या डायरेक्शनला कर्लला आपल्या ठिकाणी फोर्स प्रोड्यूस होतो. सो मॅग्नेटिक फोर्स F, we have say this is, it gives by vector product of V bar and B bar, and charge is constant here, okay. So this is the magnetic force we have to say. F is equal to Q in bracket V bar cross B bar. This gives by the curl of V bar and B bar, means cross product of V bar and B bar. We have to say वेक्टर प्रोडक्ट, आपण यालाच काय म्हणतो, वेक्टर प्रोडक्ट. सो ज्या ठिकाणी मुव्हिंग चार्ज असेल त्याच्यावरच त्या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स अप्लाय होणार आहे, ठीक आहे, कारण हा पण याच्यावर मॅग्नेटिक फोर्स अप्लाय करणार आहे. सो दॅट इज द थिंग हियर, ओके. देन हियर वी नेक्स्ट कन्सिडर हियर ऑल्सो मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड इज हियर. सो इलेक्ट्रिक फील्ड E इज इक्वल टू व्हॉट, Q into E bar, and we combinedly calculate these two forces, that is called as Lorentz force. So Lorentz force is given by so Lorentz force we have to say F, we have to say Fm. F is equal to Fe plus Fm, so which is equal to what, as we know, Q E bar plus Q B bar cross B bar, okay. So Q is common, in bracket we have to say E bar plus in square bracket, we have to take it as a square bracket, in bracket V bar cross B bar. So here are some cases for magnetic force. Some cases for magnetic force. So which are those cases we have to consider here? So first, as we know, there is a vector product between V bar and B bar. If velocity of charge means V bar and magnetic field B bar are पॅरलल असतील तर त्या केसमध्ये या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स असतो तो 0 असतो, कारण आपल्याला माहिती आहे V bar क्रॉस B bar इज इक्वल टू VB sin थिटा आणि sin 0 इज 0. पॅरलल मध्ये अँगल किती असतो, 0. सो मॅग्नेटिक फोर्स इज 0. सेकंड केस, इफ चार्ज इज स्टेशनरी, चार्ज जर स्टेशनरी असेल म्हणजेच व्हेलॉसिटी काय येणार आहे, V bar इज इक्वल टू 0. त्या केसमध्ये सुद्धा मॅग्नेटिक फोर्स काय येतो, 0 येतो. इवन इफ जर त्या ठिकाणी आपली मॅग्नेटिक फील्ड नॉन झिरो असेल तरी देखील, ओके. सो दिस इज द फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ आवर मूविंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम. थँक्यू. चॅनल आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा. काही जर तुमचे सजेशन असतील ते तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. थँक्यू.